मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी अरुण. मी आज मुंबई एअरपोर्टला होतो. मला काय ट्रिप लागली नाही, तर मी सहज P6ला गेलो. तर P6ला गेल्यानंतर बघितलं सर्व एकनाथ शिंदे साहेब यांचे सर्व शिवसैनिक आपला धनुष्यबाणचा झेंडा हातात घेऊन उभा होते. तर मला असं वाटलं कोणी येत असेल किंवा काय. तर मी जस्ट इन्क्वायरी केली तर मला असं कळालं जे आपलं युद्ध चाललेलं आहे इराण आणि अमेरिकेचं, तर दुबई आणि अबुदुबईमध्ये जे आपले लोक, महाराष्ट्रातील लोक जे अडकले होते त्यांना फ्लाईट भेटत नव्हती. कारण की कोणी सहलीसाठी गेलेलं, कोणी देवदर्शनासाठी गेलेलं, कोणी एन्जॉय करण्यासाठी गेलेलं. तर भारतातले खूप नागरिक अडकले होते, त्यांना फ्लाईटची सुविधा होत नव्हती. तर आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एक फ्लाईट अरेंज करून 264 लोकांना आज आणि आत्ता हे मुंबई एअरपोर्टवर सर्व महाराष्ट्रातील अनेक विभागातील गावागावातील लोक हे मुंबई एअरपोर्टवर उतरणार आहेत. आणि थोड्याच वेळात त्यांची सर्वजण हे शिवसैनिक वाट पाहत आहेत. कारण की जे त्यांचे नातेवाईक होते ते सुद्धा घाबरलेले, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. दुबईला काय चाललंय, कशी परिस्थिती आहे, भयान परिस्थिती आहे, कधी काय होईल मित्रांनो काही सांगता येत नाही. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी पटापट फास्ट त्यांचे सोर्स वापरून एक फ्लाईट अरेंज केली आणि 264 लोकांना ते आपल्या मुंबई एअरपोर्टवर उतरणार आहेत. आणि एकनाथ शिंदे साहेब हे सर्वांशी संवाद साधताना फोनद्वारे त्यांनी व्हिडिओ कॉल करून सर्वांसोबत ते संवाद साधत आहेत मीडियासोबत. आणि मित्रांनो, काही थोड्याच वेळात जे लोक अडकले होते ते लोक थोड्याच वेळात मुंबई एअरपोर्टवर येणार आहेत हे त्यांचीच प्रतीक्षा करत होते. आणि मी पण त्या ठिकाणी होतो. मी कोणत्या पक्षाचा नाही आहे, मी कोणत्या पार्टीचा नाही आहे, पण मी सहज एक व्हिडिओ बनवला आहे. आणि या माझ्या व्हिडिओच्या फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून हा सर्व जनतेला हा व्हिडिओ पोचावा. आणि हा व्हिडिओ कशासाठी होता, कारण की सर्वजण जे लोक अडकले होते दुबईमध्ये त्यांचे नातेवाईक रडत होते. माझा मुलगा कधी येईल, माझी मुलगी कधी येईल, माझे काका कधी येतील, माझे भाऊजी कधी येतील, असे प्रत्येकांचे नातेवाईक दुबई या ठिकाणी अडकले होते. त्यांना फ्लाईट भेटत नव्हती. पण एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि महाराष्ट्र जनतेचं प्रेम, कारण की एकनाथ शिंदे साहेब सातत्याने खूप असे चांगले कामं करत असतात आणि महाराष्ट्रातील जनता कायम त्यांच्यासोबत आहे. आणि आता थोड्याच वेळात त्यांचं ह्या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि आगमन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात, कारण की प्रत्येक वेळ कधी काय होईल लाईफमध्ये सांगता येत नाही. पूर्ण एकनाथ शिंदे साहेबांच्या घोषणा चालू होत्या, जयघोष चालू होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद, अनाथांचा नाथ एकनाथ, अशा घोषणा चालू होता. आणि थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकाल हे सर्व जे काका दिसत आहे ते सर्वजण हे अडकलेले होते दुबईमध्ये. आणि ह्या ठिकाणी खरंच त्यांना आज आनंद झाला. ते भारतात आलेले आहेत आणि भारतात आल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. काही लोकांच्या चेहऱ्यावर खुशी होती. आणि एकनाथ साहेब जिंदाबाद जिंदाबाद अशा त्यांच्या घोषणा होत्या. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे साहेब त्यांना हात दाखवत आहेत. काही साताऱ्याचे होते, काही कोल्हापूरचे होते, काही अलिबागचे होते, काही कोकणातले होते, काही मुंबईचे होते आणि काही पुण्याचे लोक होते. सगळे बोलत होते आम्ही पुण्याचे, आम्ही कोल्हापूरचे, हात दाखवत होते. आणि एकनाथ शिंदे साहेबांना थँक्यू थँक्यू, धन्यवाद साहेब असं बोलत होते. आणि हे चित्र बघून मला पण खूप असं अंगामध्ये थोडं हे झालं, म्हणजे भारतामध्ये आले. कारण की जीवन हे एकदाच असतं आणि तिकडे एवढं मोठं युद्ध चालू आहे. आणि युद्ध चालू असताना फ्लाईट न भेटणं आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फ्लाईट अरेंज करणं आणि ते सुखरूप मुंबई एअरपोर्टवर आज येणं हे त्यांचं नशीबच होतं. म्हणून ते सगळे लोक खुश होते. मित्रांनो, मी ब्लॉग बनवला. मी कोणत्या पक्षाचा नाही आहे, मी अरुण आहे. जर सगळ्यांना माझा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही शेअर करा किंवा सबस्क्राईब करा, काही प्रॉब्लेम नाही. किंवा बघा, काही हरकत नाही आहे. मित्रांनो, मी फक्त असेच ब्लॉग टाकत असतो. मला जे दिसतं तेच मी टाकतो. आणि पुन्हा एकदा मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांना जय महाराष्ट्र. आणि ह्या पण काकी आहेत, ह्या पण एवढ्या खुश झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात तुम्ही पाहू शकतात अश्रू आहेत. आई आणि मुलगा गेलेले बाहेर. आणि मित्रांनो, आता मी माझा ब्लॉग संपवतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.